श्री स्वामी समर्थ. मीन राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नक्की काय बदल घडणार आहेत? तुमच्या मनात चाललेले विचार तुम्हाला योग्य दिशेला घेऊन जातील का? नवीन संधींचा लाभ घेता येईल का, की काही गोष्टींमध्ये सावध राहणे गरजेचे आहे? प्रेम, करिअर, पैसा आणि आरोग्य या सगळ्यांमध्ये संतुलन राखता येईल का? तुमच्या नशिबात या आठवड्यात कोणते आश्चर्य दडले आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मीन राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. आपल्याला ही राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आठवडा मीन राशीसाठी आत्मपरीक्षण, नवीन संधी आणि भावनिक संतुलन यांचा संगम घेऊन येणारा आहे. या काळात तुम्ही तुमच्या मनातील गोंधळ दूर करून स्पष्ट निर्णय घेऊ शकता. ग्रहस्थिती तुमच्यासाठी सकारात्मक असली तरी काही ठिकाणी संयम आणि शहाणपण दाखवणे आवश्यक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या बाबतीत तुम्हाला नवीन दिशा आणि प्रगतीचे संकेत मिळतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल. काही लोकांना अचानक नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण शेवटी तुम्ही ते उत्तमरित्या पार पाडाल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडासा चढ-उताराचा असू शकतो. नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकाऱ्यांशी संवाद करताना संयम ठेवा. एखादा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. एकंदरीत मेहनतीचे फळ मिळेल, पण घाईघाईत निर्णय घेणे टाळा. आर्थिक स्थिती. या आठवड्यात आर्थिक बाबतीत मध्यम ते चांगले परिणाम दिसून येतील. अचानक काही खर्च वाढू शकतात, विशेषतः घरगुती किंवा वैद्यकीय कारणांमुळे. मात्र काही अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो, जसे की जुने पैसे परत मिळणे किंवा बोनस. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. मोठ्या व्यवहारांमध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक नियोजन केल्यास हा आठवडा तुम्हाला स्थिरता देईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनांनी भरलेला आणि थोडासा संवेदनशील असणार आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, पण काही वेळा छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. संवाद स्पष्ट आणि शांत ठेवा. यामुळे नात्यात गोडवा टिकून राहील. सिंगल व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन खास नात्यात रूपांतरित होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत संबंध अधिक घट्ट होतील. प्रेमात संयम आणि समजूतदारपणा दाखवणे हेच यशाचे रहस्य आहे. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण या आठवड्यात सामान्यतः आनंदी आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे आनंदाची बातमी मिळू शकते. घरात एखादा छोटा कार्यक्रम किंवा सण साजरा होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. मात्र एखाद्या जुन्या मुद्द्यावरून वाद टाळा. कुटुंबात शांतता राखण्यासाठी समजूतदारपणे वागा. मानसिक स्थिती. या आठवड्यात तुमचे मन थोडेसे चंचल आणि विचारांनी भरलेले असू शकते. भूतकाळातील गोष्टी आठवून तुम्ही भावनिक होऊ शकता. ध्यान, योग किंवा प्राणायाम केल्याने मन शांत राहील. सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. एखादी नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा निर्माण होईल. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची अंतर्मनाची शक्ती खूप मोठी आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावध राहण्याचा संकेत देतो. पोटाचे त्रास, थकवा किंवा डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. जंक फूड टाळा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. नियमित व्यायाम केल्यास ऊर्जा टिकून राहील. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, हे लक्षात ठेवा. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मिश्र परिणाम देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास यश निश्चित आहे. आध्यात्मिकता आणि उपाय. या आठवड्यात तुमची आध्यात्मिक ओढ वाढेल. ध्यान, जप किंवा पूजा यामुळे मानसिक शांती मिळेल. दानधर्म केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. देवावर विश्वास ठेवा. सर्व काही योग्य वेळी घडेल. उपाय. दररोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. माशांना अन्न घाला. पाण्यात थोडे गूळ टाकून सूर्याला अर्घ्य द्या. विशेष सल्ला. या आठवड्यात तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. कोणत्याही परिस्थितीत घाई करू नका. संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मकता या 3 गोष्टी तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडतील. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा मिश्र पण सकारात्मक परिणाम देणारा आहे. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. प्रेम आणि नातेसंबंधात संवाद महत्त्वाचा ठरेल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. हा आठवडा मीन राशीसाठी संतुलन, आत्मपरीक्षण आणि प्रगतीची संधी घेऊन येणारा आहे. सुरुवातीला काही गोष्टींमध्ये गोंधळ किंवा अस्थिरता जाणवू शकते, पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे तुम्हाला योग्य दिशा सापडू लागेल.
करिअरच्या बाबतीत मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या येतील, पण त्या तुम्हाला पुढे नेणाऱ्या ठरतील. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक आहे. खर्च वाढू शकतो, पण योग्य नियोजन केल्यास अडचण येणार नाही. प्रेम आणि नातेसंबंधात संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. छोट्या गैरसमजांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, पण शांतपणे बोलून सर्व काही सुरळीत करता येईल. कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. थकवा, ताण किंवा लहान-सहान त्रास होऊ शकतात, त्यामुळे विश्रांती आणि योग्य आहारावर लक्ष केंद्रित करा. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देतो. संयम ठेवा, निर्णय विचारपूर्वक घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. योग्य दृष्टिकोन ठेवलात तर हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणि नव्या संधींची सुरुवात ठरू शकतो. धन्यवाद.